चित्रपटसृष्टीमध्ये घराणेशाहीच्या बऱ्याच गप्पा होत असतात आणि आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा अभिनेत्रीबद्दल जिच्या घराणेशाहीबद्दल देखील खूप कमी लोकांना माहिती आहे। त्यांनी एक अशी घराणी सुरू केली ज्याच्यामध्ये भारतातल्या चित्रपटसृष्टीला अनेक हिरोईन्स मिळाल्या। आपण बोलतोय रतनबाई शिलोत्रे यांच्याबद्दल। त्यांचा जन्म 15 जुलै 1890 साली झाला। त्या प्रख्यात भजन गायिका व अभिनेत्री होत्या। त्यांचे सधन कुटुंब होतं। तसंच त्यांचं भविष्यामध्ये प्रभाकर श्रोत्रींशी लग्न झालं, मात्र त्यांना बँक व्यवसायात अपयश आलं। ते दक्षिणेत गेले, काही काळ तिथे राहिले, मात्र तिथे प्रभाकर श्रोत्रींचं निधन झाल्यानंतर ते पुन्हा मुंबईला आले। आपल्या भावाकडे ते राहिले आणि त्यांनी नाटकामध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या। त्याच सुमारास चित्रपटसृष्टी भारतात उदय पावत होती, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वराज्याच्या सीमेवर या 1939च्या सुपर डुपर हिट सिनेमात काम केलं। मात्र त्यानंतर त्यांना 1 जानेवारी 1966 साली त्यांचा मृत्यू झाला। मात्र या दरम्यान त्यांच्या मुली शोभना समर्थ तसेच त्यांची भाची असलेल्या नलिनी जयवंत या देखील चित्रपट क्षेत्रामध्ये आलेल्या होत्या आणि त्यानंतर रतनबाई शिलोत्रे यांची घराणेशाही पुढे चित्रपटसृष्टीत चालू झाली। ती कशी जाणून घेऊयात या सिरीजच्याच पुढच्या भागांमध्ये। पाहत रहा 1 मिनिट बायोग्राफीज बाय फिल्मी बुडबक। धन्यवाद।